क्रांतिगुरू नाही, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद साळवी या सर्व आदर्शांना, महापुरुषांना, विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, देहूगड धम्मभूमीचे विकास प्रणेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय टेक्सा दादा गायकवाड, बारामती व आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे गोरख साठे सर, आता ज्याने अत्यंत अण्णाभाऊंच्यावर अत्यंत वैचारिक असं आपल्या समोर मार्गदर्शन केलं ते पवार साहेब, साळवे साहेब, सर्व या विचारपीठावरील, साहित्यपीठावरील, बहुजन पीठावरील, धम्मपीठावरील सर्वच मान्य आहे. व्यासपीठ नाही, कारण मी अगोदर सांगून गेलो. आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनी, प्रथमतः देहूगड कृती समितीचं मी जाहीर अभिनंदन करतो. आदरणीय टेक्सा दादा गायकवाड तुमच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भूमिकेला खऱ्या अर्थानं आज तुम्ही सन्मान दिला, न्याय दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उघड्या डोळ्याच्या बुद्धाची मूर्ती ठेवून धम्मभूमी निर्माण केली आणि या धम्मभूमीत अण्णाभाऊ साठेंची जयंती होणं अण्णाभाऊंच्या आयुष्यातील वेदनेला, मृत्यू नंतरच्या भूमिकेला, अण्णाभाऊंच्या मृत्यू नंतरचं जे जीवन होतं त्या जीवनाचा खऱ्या अर्थानं सन्मान. बुद्धाची शपथ लिहिली आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंती काय करायची तर अण्णाभाऊ साठे बुद्धाच्या शपथ या कथेच्या माध्यमातून सुद्धा अण्णाभाऊ साठे म्हटले, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ते आरएसचे म्हणतात, मागच्या वेळेला आरएसचे मोहन भागवत 1-2 महिन्यापूर्वी त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. खरं तर कोचीराम कांबळे यांच्या अभिवादनालाच इशारा द्यायचा होता, पण धम्मभूमीतून हा इशारा देतोय मी. आरएसचे मोहन भागवत अण्णाभाऊ साठेंच्या वरती बोलताना म्हणाले की अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर अण्णाभाऊ साठे धर्मांतर नाही केले, हिंदू धर्म व्यवस्थिती प्रामाणिक राहिले. मांगाला तेवढंच पाहिजे, येडत काढायला मांगाला जास्त हक्क लागत नाही. इतिहास आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्राशिवाय त्यात झाला मांगाचा पुरा, ही परंपरा आहे. साधाय कधी बौद्ध चळवळीच्या, आंबेडकर चळवळीच्या संदर्भातलं नकारात्मक मानसिकता, जातीग्रस्त मानसिकता पसरणारे प्रस्थापिताचे आरेचे आणि समरस्थानांचे दलाल आज मांगाचे पुढारी झाली. ही मांगाची खरी समस्या. बौद्ध समाज तुमचा शत्रू नाही बाबांनो, आणि बौद्ध समाज हा तुमचा स्पर्धकही नाही. पुढच्या भाषणात मी सांगतो, आर्यांचे मोहन भागवत आणि अण्णाभाऊंनी धर्म नाकारला नाही, अण्णाभाऊंनी धर्मांतर केलं नाही, तर तुमची धर्म व्यवस्था नाकारली ना, तुमची ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारली ना. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांतांनी तसेच छळले. मगराणी जणू माणिक गेले, चोर झाले सावं, गेले सांगून मला भीमराव. जग बदल घालून घावं, गेले सांगून मला भीमराव. या आंबेडकरी दर्शनातून तुमचा हिंदू धर्म व्यवस्थेला नकार दिलेला आहे. आणि आज या धर्मभूमीमध्ये सांगतोय की अण्णाभाऊंना आयुष्य लाभलं असतं तर या धर्मभूमीची शपथ घेऊन सांगतोय, बुद्धाची, अण्णाभाऊंच्या बुद्धाची शपथ, या कथेच्या बुद्धाची शपथ घेऊन सांगतोय की अण्णाभाऊ साठेंनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असता हे सत्य. पण अण्णाभाऊंनी नाही केला. पण अण्णाभाऊंचं अपूर्ण कार्य साऱ्या आमोदाला, साऱ्या माध्यमाला, कारण मान जर बौद्ध झाला तर अण्णाभाऊंना अपेक्षित असणारं जग बदलून प्रबुद्ध समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे अण्णाभाऊ साठेंचं काय पूर्ण आयुष्य लाभलं, पण प्रबुद्ध साठ्याला आयुष्य लाभलं नाही. आणि प्रबुद्ध साठे अण्णाभाऊचं स्वप्न जग बदल घालून खावं गेले सांगून मला भीमराव. अण्णाभाऊंचं अपेक्षित असणारं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय प्रबुद्ध साठे सुस्त असतात.
मला वेळ मी सांगतोय, तुला जरी म्हणले की प्रभूचं साठा आहे, पण तुमचं ऐकू वाटायला लागलं. कमी वेळामध्ये आता आंबेडकरी दृष्टिकोनातून अण्णाभाऊंची मांडणी आपण थोडक्यात समजून घेऊ. जास्त बोलू. पहिला एक मुद्दा असा मानतोय की अण्णाभाऊंनी साठे बघा, अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलं म्हणून आंबेडकर स्वीकारायचं. अण्णाभाऊ साठ्यांनी जगबदलाला घालून घावं गेले सांगून आम्हाला भीमरावं असे म्हणले, आणि या कावडातून अण्णाभाऊने आंबेडकरला सांगितलं म्हणून आम्हाला आंबेडकरला स्वीकारायचा आहे असं ना मुळीच नाही. तर अरे अंबुजानो अरे बहुजन साधवानो, आंबेडकर वाद आमच्या इज्जतीचा विचार आहे, आंबेडकर वाद आमच्या सन्मानाचा विचार आहे म्हणून स्वीकारायचा आहे. आणि हे अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलं म्हणून अण्णाभाऊ साठे आम्हाला ग्रेट वाटतात. ही मांडणी आता पुढे आली पाहिजे. जातीचे पवार साहेब नऊची क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बापसाहेब काम करते, पण माझा उलटा विचार आहे. मी बी लहुजीचं काम केलं, अण्णाभाऊंचं. जातीची अस्मिता घेऊन परिवर्तन करता येत नाही. जातीचा जात आणि अस्मिता हे परिवर्तनाचा विषयच नाही, तर जाती अंताचा विचार घेऊन परिवर्तन करावं लागेल. आणि जाती अंताचा विचार घेत असेल तर बुद्ध आणि धम्माशिवाय जाती अंताची मान्यता म्हणून तुम्ही लहुजी म्हणले अडचण केली. अण्णाभाऊ साठेंचं ब्राह्मणीकरण करता येत नाही, पण लहुजींचं ब्राह्मणीकरण केलं. जातीच्या अण्णाभाऊ भातंगाला सांगायचं असेल तर अण्णाभाऊ घ्या, लहुजी घ्या. चांभार बांधवाला सांगायचं असेल तर रविदास घ्या. जातीचं अस्मिते सोडून आम्ही परिवर्तनाच्या चुकीच्या दिशेने निघा म्हणून परिवर्तन. बुद्ध खिदल्याशिवाय अण्णाभाऊंची मान्य करता येत नाही. बुद्ध खिदल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी करता येणार. अरे बुद्ध खिदल्याशिवाय रस्ता परिवर्तनच नाही. बुद्ध सांगा बदल होतो. लहुजीचं नाव घेऊन जातीची गर्दी विरोध कार्यक्रमाला त्या गर्दीचं परिवर्तनात रूपांतर होत नाही. परिवर्तन शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठ्यांची गर्दी होईल, अण्णाभाऊंचं नाव घेऊन माता समाजाची गर्दी होईल, महात्मा फुल्यांचं नाव घेऊन माली समाज गर्दी करतात का नाही बात आहे. पण गर्दीचं परिवर्तनात रूपांतर करायचं असेल तर बुद्धाला पर्याय नाही जगामध्ये हे समजून घेणं परिवर्तन करावं लागेल. ग्रेट ग्रेट. म्हणतोय की तुम्ही अण्णाभाऊंच्या नावाखाली मात्र महात्मा बांधवांची जर बुद्धलेला आणि दिशाबद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल तर अण्णाभाऊंनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पाऱ्यानं तुमच्या संघकल्पाचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. कारण अण्णाभाऊंचा फकीरा, अण्णाभाऊंचा वारणीचा वाघ आता बाबासाहेबांचा भीम सैनिक बनत आहे. आणि पुन्हा जर तुम्ही कुठल्या स्टेजवरून अण्णाभाऊ साठेंच्या धर्मांतराची भाषा केली तर नागपूरची आरेच्या संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये जाऊन अण्णाभाऊंचा फकीरा हा बाबासाहेबांचा भीम सैनिक बनून आरेचे सरसंघचालक मोहन भागवत तुमच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रभुत्व साठे जन्मभूमीतून जातोय, आता तेलंगणाला जायला लागलोय, आंध्र प्रदेश, नागपूर. मी इथे नाही, नागपूरच्या संघा अण्णाभाऊंचा दीक्षाभूमीच्या समोर जे पुतळा आहे त्या पुतळ्या समोर या म्हणजे आता हे आहे की माझ्या मातंग बांधवांना सांगतोय की अरे अण्णाभाऊ तुम्ही कौठाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या निळ्या आभाळा. अण्णाभाऊ तुम्ही कौठाल आंबेडकर नावाच्या निळ्या आभाळा. अण्णाभाऊ तुम्ही कौठाल बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निळ्या आभाळाला, पण अजून कळले नाही तुझ्या पंखाखालच्या पिल्यांना. अजून कळले नाही की पंखाखालची पिलं अनेकच्या दावणीला असणाऱ्या नेत्यांच्या बरोबर आहे, समरस्थ नेत्यांच्या बरोबर आहे. म्हणून पंखाखालच्या पिल्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं निळा आभाळ कवटाळल्याशिवाय तुम्हाला माणसाची इज्जत आणि प्रतिष्ठा मिळणार नाही. म्हणून अण्णाभाऊंनी कसे सांगितले समजून घेतलं. अरे अण्णाभाऊंची आयुष्याची सांगताच निळ्या झेंड्याखाली झाली. अण्णाभाऊंच्या आयुष्याची सांगता ही निळ्या झेंड्याखाली झालेल्या आहे. आता पवार सरांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट आम्हाला मान्य आहे. मार्क्सला आमचा विरोधच नाही हो, लेनिनला आमचा विरोध नाही. या देशातील कम्युनिस्ट चळवळी ब्राह्मण
महावाद्यांच्या नेतृत्वाखाली होती, याला विरोध आहे आमचा. आणि कम्युनिस्टांच्या चळवळीत अण्णाभाऊंचा वावर झाला. लिहिलं सुद्धा कम्युनिस्टची कम्युनिस्ट चळवळीतील अण्णाभाऊ साठेंचा वावर हे अण्णाभाऊंच्या चरित्राचा विषय आहे. काय कम्युनिस्ट ही अण्णाभाऊ साठेंच्या चरित्राचा विषय आहे, तर आंबेडकरवाद हा अण्णाभाऊंच्या चारित्र्याचा विषय आहे. अण्णाभाऊ म्हणून तुम्ही चारित्र्य घ्यायचंय हो. अण्णाभाऊ साठेंचं चारित्र्य म्हणून अण्णाभाऊला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणणं की अण्णाभाऊ साठेंच्या मृत्यूनंतर सुद्धा जाणीवपूर्वक झालेली विडंबना आहे. म्हणून आंबेडकरवाद हा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा खरा आविष्कार आहे. हे पुस्तक आहे जिजाबाई लोणकेंच्या संपत, ह्याच्यात माझा लेख आहे, अनेकांचे लेख आहे. ह्याच्यात मांडणी केली आंबेडकरवाद हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा शोध बोध आणि वेध. आंबेडकरवाद हीच अण्णाभाऊंची भूमिका. हे वास्तव घेऊन समाजाचं प्रबोधन करावं लागेल हो. हे वास्तव घेऊन समाजाचं प्रबोधन करावं लागेल. आणि मग जास्त न बोलता आणखी एक याचं सांगायचं नाही, तेलंगणात तुम्ही सांगा. कारण लवकरच आंध्र प्रदेशातील 100 मादगी बांधव म्हणजे इतका मात्र समाज लवकर या 2-4 दिवसात, लवकर म्हणजे इतके 4 दिवसामध्ये आंध्र प्रदेशातील तेलंगणामधील 100 मादगी बांधव बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. काय होईल आणणार नाही. कारण अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न होतं शास्त्र आयुष्य. 1963 ते 69 पर्यंत अण्णाभाऊ पूर्ण आंबेडकरवादी झाले होते. पण त्यांना इथल्या कम्युनिस्टवादी नेतृत्वाखाली ब्राह्मणवाद्यांनी छळलं. म्हणून मी म्हणतो कम्युनिस्टवादी अण्णाभाऊचे खरे मारेकरी आहे. कम्युनिस्टवादी अण्णाभाऊचे खुले जाहीरपणे म्हणता येईल. बहुजन संघटक खांडेकरांचं माझ्यासमोर लाईव्ह चालू आहे, जाहीर म्हणतोय कम्युनिस्टवादी अण्णाभाऊंचे मारेकरी. अण्णाभाऊ साठेंनी आयुष्याच्या शेवटी अण्णाभाऊंच्या कथा माहिती आहेत आपल्याला, अण्णाभाऊंच्या पवाड्या माहित आहेत, कथा कादंबऱ्या माहित आहेत. पण अण्णाभाऊंचं आत्मचरित्र, म्हणजे आत्मचरित्र अपूर्ण होतं. लिहिता 16 पानं झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारत जनता ह्या साप्ताहिक पाक्षिकामध्ये त्याचा उल्लेख आहे. काय अण्णाभाऊंच्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूकडून जीवनाकडे. आपला प्रवास कुणीकडे आहे? आता साऱ्यांचा प्रवास कुणीकडे आहे? मृत्यूकडून चाललाय. पण अण्णाभाऊ साठे म्हणतात मृत्यूकडून जीवनाकडे. कम्युनिस्ट चळवळीत माझी गेलेली हयात हा माझा मृत्यू आहे. तर मला कळलेलं आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. म्हणून मी आत्मचरित्र लिहितोय मृत्यूकडून जीवनाकडे. म्हणून आता माझ्या मातक बांधवांनो, बहुजन बांधवांनो, तुम्हाला अण्णाभाऊंचा मृत्यू घ्यायचा आहे का जीवन घ्यायचं आहे? आंबेडकरवाद अण्णाभाऊंचं मृत्यू नंतर जीवन आहे. हीच भूमिका घेऊन तुम्हाला समाजाचं प्रबोधन करावं लागेल. ही भूमिका घेऊन तुम्हाला करावं लागेल. खरं तर अण्णाभाऊ जात म्हणून अण्णाने स्वीकार विचार म्हणून अण्णाभाऊ बाबासाहेबांना पर्याय म्हणून आहे. तर आंबेडकर चळवळीची प्रेरणा म्हणून अण्णाभाऊला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, पर्याय म्हणून. आणि म्हणून आंबेडकरवाद खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे महात्मा फुले म्हणतात. महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला. महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला. अन्याय निवारून न्याय देण्यात आली त्यांना. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची नाळ ही अण्णाभाऊ साठेंची आहे. नाळ्यातून अण्णाभाऊला तोडून समरस मंचच्या दावणीला बांधलेल्या दलालांचं ऐकून, ब्राह्मणवाद्यांच्या दलालांचं ऐकून, कम्युनिस्टवाद्यांच्या दलालांचं ऐकून अण्णाभाऊला बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीपासून तोडण्याचं पाप कधी करू नका. आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी कधी सहन करू नये. जातीचा गुन्हा अण्णाभाऊला स्वीकारले, विचाराचा नाही. आणि बहुजन समाज अण्णाभाऊ बद्दल आज विज्ञ आहे. आणि आंबेडकरवादी आधी अण्णाभाऊकडे संशयानं पाहिला. अण्णाभाऊ साठे
अनेक महाराष्ट्र भूषणची काय गरज आहे? अण्णाभाऊ साठे साहित्याचे विश्वभूषण होते. कशाला महाराष्ट्र भूषण? साहित्याचे विश्वविद्यापीठ होते. माणसाच्या चांगुलपणाचं गाणं लिहिणारा, गाणारा, बोलणारा आणि जगणारा मराठी साहित्यातील साहित्यरत्न म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि मराठी साहित्यामध्ये एकतरी माहिती दाखवा की जो अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल असा एकही साहित्यामध्ये, मराठी साहित्याच्या सारस्वताच्या दरबारामध्ये एकही माहितीचा दार नाही. पण पु ल देशपांड्याची बटाट्याची चाल महाराष्ट्र भूषण झाली, आम्हाला त्याचं काही नाही. पण अण्णाभाऊंचा वारवीचा वाघ आणि फकीरा आजही महाराष्ट्र भूषण झाला नाही. कारण अण्णाभाऊ साठे गाव कुसाबाहेर फेकलेल्या मातंग समाजाच्या मनात. अरे मराठी मातीचा स्वाभिमान, मराठी भाषेचा अभिमान, मराठी साहित्य जगाच्या 27 भाषेमध्ये, जगातील 27 भाषेत प्रतिष्ठात केले, सन्मानित केले अण्णाभाऊ साठे. जगाने डोक्यावर घेतलं, पण इथल्या मातीला सुद्धा जातीचा वास आहे. क्या बात है. या मातीला सुद्धा जातीचा वास आहे. म्हणून ही जाती मानसिकता याच मातीत घालण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणून मातंग बांधवांनो, ठिकराचे झेंडे सोडून निळ्या झेंड्याचे शिपाई बना, हा अण्णाभाऊंचा खरा मार्ग. आणि जग बदलण्या उलट मातंगा, जग बदलण्या उलट मातंगा, घाव घाल निळा झेंडा घेऊन हाती, घाव घाल भीमाचा. जग बदलण्या उलट मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती, घाव घाल भीमाचा. अरे होशील वारसा खरा तो अण्णाभाऊंचा, होशील वारसा खरा निळ्या झेंड्याचा शिपाई हा अण्णाभाऊंचा खरा वारसा. काय पिवळ्यात अण्णाभाऊचा समज सांगा तरी आता मला. पिवळा अशी इथं ठेवलंय, जातीचे झेंडे आहेत, जातीचा रंग आणि जातीचा रंग घेऊन जातीचा नाही फायदा. तो जातीच्या नावाखाली जातीचे रंग घेऊन जाणारे भडवे पैदा झाले, त्यांचे दलाल मोठे झाले, त्यांच्या पाठीराखीमध्ये झाले. तर निळा झेंडा हा जाती अंताच्या परिवर्तनाच्या क्रांतीचं निशाण आहे. आणि याच निशाणाखाली अण्णाभाऊंच्या आयुष्याची सांगतात. आंबेडकरवादी भूमिका मांडतो. अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी अजिबात नव्हते. तर अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी व्यवस्थेच्या विरोधात लढणारे साहित्यिक होते. एका हातात लेखणी आणि वाणी घेऊन अण्णाभाऊ साठेंनी या देशातील दलित, शोषित, कष्टकरी, कामगार, महिला, शेतकरी इत्यादी बहुजन समाजाच्या जीवनावरती अत्यंत पोटतिडकीने लिहिणारा एकुलता एक साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातल्या कथा कादंबऱ्यांत मला वैशिष्ट्य एक सापडतंय. धाडसाने विधान करे तर आंबेडकरवादी चळवळीचे पहिले कथा लेखक म्हणून अण्णाभाऊ साठेंनाच मांडावं लागेल. लक्षात, आंबेडकरवादी पहिले कथा लेखक म्हणून अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख करावा लागेल. आणि मग अण्णा पहिले याच्या अगोदर तरी साहित्य नाही झालं. प्रस्थापिताच्या शब्दप्रभूचा बाप म्हणतो अण्णा. प्रस्थापित शब्दप्रभूला तुम्ही रचली महाकाव्य सोन्याचा घास खाणाऱ्यांची, मोह गादीवर लढणाऱ्यांची. पण गाव कसा भाई दलितांचा तुमच्या काव्यांचा विषय कधी झालाच. यासाठी मानवाड्यातील अण्णाभाऊला जन्म घ्यावा लागला. तेव्हा साहित्यात उपेक्षित मानव दिसू लागला, त्या साहित्यात आदिवासी मानव दिसू लागला. पण अण्णाभाऊने साकारलेली नायिका, अण्णाभाऊने साकारलेला नाईक हा प्रस्थापित व्यवस्थेनं गांजलेला असला, उपेक्षित असला तर प्रस्थापित व्यवस्थेसमोर लाचार नाही दाखवला, प्रस्थापित व्यवस्थेसमोर झुकलेला नाही दाखवल्या. अण्णाभाऊंच्या साहित्याची नायिका ही चारित्र्य आणि सन्मानासाठी लढणारी दाखवली. मला लढा मांडणे, आक्रोश व रणगाणे नाही. म्हणून अण्णाभाऊने आपल्या साहित्याच्या पाठीमागे भूमिका व्यक्त करत असताना स्वतःचं रणगाणं मांडलं नाही, तर माणसाच्या जगण्यातील संघर्षावर अण्णाभाऊ गेले. आयुष्यभर उपाशी पोटासाठी संघर्ष करावा लागले अण्णाभाऊला भाकरीचं स्वप्न पडायला पाहिजे. अण्णाभाऊ वैजयंता कादंबरीचे प्रस्ताव म्हणतात भाकरीचं स्वप्न नाही. आणि स्वाभिमान भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा ही भूमिका अण्णाभाऊंची होती. आता सगळी भाकरीवरती काम करायला
पाकिटावरती काम करायला लागते. अण्णाभाऊ साठे म्हणतात भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी या कथेमध्ये या महाराष्ट्राचं बंधन व्हावं, हा देश सुखी समृद्ध व्हावं अशी स्वप्न पहा. या देशामध्ये समता निर्माण व्हावी. या देशामध्ये अण्णाभाऊ बघा काय म्हणतात, समतेबरोबर अण्णाभाऊ काय म्हणतात, या समाजामध्ये नीती निर्माण व्हावी. काय म्हणतात, या समाजामध्ये नीती निर्माण व्हावी, स्वातंत्र्य निर्माण व्हावं, समता निर्माण व्हावं. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजेच नीती. अण्णाभाऊने समाज स्वप्न काय व्हावं, नीतिवान समाज निर्माण व्हावा, समता असणारा समाज निर्माण व्हावा, यातून देशाचं भलं व्हावं, हा महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावं अशी स्वप्न पाहून लिहिणारा मराठी साहित्यातील नव्हे या देशातील एक मोठा एक साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ. काय तुम्ही बोला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाडा कुठे गेला, रशियामध्ये गेला हो. प्रथम मायभूमी चरणा शिवबाच्या चरणा. याच्यात बरोबर अण्णाभाऊ साठे आपल्या लोकशाहीतून प्रबोधन करत असताना सुरुवात अशी करायची, लोकशाहीतून प्रबोधन करत असताना अण्णाभाऊ साठे सुरुवात करायचे प्रथम नमो आंबेडकरा, एमडी पीएचडी डॉक्टरा. तुम्ही नुसतंच म्हणताय जगबद्दल घालून एक हवं गेले सांगून मला बिघडावं, एवढंच अण्णाभाऊ म्हणते, बाकी कुठं. आणि साहित्याचा स्वल्पविराम सुद्धा वाचा, तिथं जयभूत दिसेल, तिथं आंबेडकर. एवढी लोकशाहीतून प्रबोधन करताना अण्णाभाऊ साठे म्हणायचे प्रथम नमो आंबेडकरा, एवढी पीएचडी डॉक्टरा. आणि दुसरं असं म्हणायचे मुसोबाला दिली सोड चिठ्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी. आता पोराला शिक्षण शाळेपेक्षा मुसोबाच्या यात्रात आधार लागल्या आम्हाला कसा अण्णाभाऊ. मर्यादित आधार लागलेला समाज आता उपवर्गीकरण झाले. आरक्षणाची पात्रता घेण्यासाठी तुम्हाला शिक्षावं लागेल ना. मुलाच्या देवाधर्मापेक्षा आता मुलाच्या शिक्षणावर लक्ष द्यावं लागेल. आणि शिक्षणावर लक्ष द्यावं, उपवर्गीकरण काय फायदा. जास्त त्याच्या नावावर टोपल्यातील भाकर संपल्यावर न्याय घाबरायची भाकरीच नाही त्यावर. उपवर्गीकरण करा तर अजून त्याच्यात उपवर्गीकरण करा, भाकरी संपलेल्या आहेत. आरक्षण आता बदलत्या परिस्थितीनुसार तुमच्या समस्या नाही. आरक्षण हे माध्यम चर्मकार मराठा ओबीसी मागी धनगर आणि बौद्धाची सुद्धा समस्या नाही. तर बदलत्या तुम्ही आता म्हणून आता तुम्ही या देशाला या समाजाला आरक्षणाची गरज नसून तुम्ही बौद्ध म्हणून पुनर्जीवित आणि पुनर्विकसित बौद्ध म्हणून तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. ही भूमिका तुम्हाला. अण्णाभाऊ साठे गांधीवादी बी नव्हते. झाला हिंदुत्वाचा मुद्दा. एक मुद्दा वेळ कमी आहे, थोडं गांधीवादी नव्हते. आता उशीर एका अहमदपूरचं सांगितलंय अण्णाभाऊ साठे. तर अण्णाभाऊ साठे एका कथेत त्याच्यामध्ये एका बैलाचं नाव काँग्रेस ठेवलं आणि दुसऱ्या बैलाचं नाव गांधी. बैलाला जर गांधीजी म्हणत असेल तर अण्णाभाऊ साठे गांधीवादी नाही. अण्णाभाऊ साठे कम्युनिस्टवादी होते. मग अशी सांगितलं अण्णाभाऊ सर्व कम्युनिस्ट लिहिलं असेल, बोलला असेल, सगळं वाईट लिहिलं असेल. अण्णाभाऊने कनिष्ठ चळवळ, पण अण्णाभाऊने आयुष्याच्या शेवटी म्हणा शेवटी नाही. कोणी म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर अण्णाभाऊंनी वामनदादा चळवळ म्हणले अण्णाभाऊ अभिवादन करा, आदरांजली बाबासाहेबांना आदरांजली सभा होती. आणि त्या आदरांजली सभेमध्ये अण्णाभाऊ म्हणले जगबद्दल घालून गावं गेलं स्थापन करा. असं नाही. देशभक्त घोटाळे या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी 1946 ला म्हटलेलं आहे जगबद्दल गाणं. काय 1946 साली कम्युनिस्ट चळवळीत असताना सुद्धा अण्णाभाऊ साठे जग बदलण्यासाठी लेनिनचा घाव घालायला सांगितला. कम्युनिस्ट तुम्ही एखाद्या पक्षात मी आहे, त्या पक्षातच राहणार नाही. अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीत कम्युनिस्ट पक्षात आहे आणि त्यांचा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकरांचं घाव घालायला सांगतात, लेनिनचं नाही.
शेती समजून गेला. 1946 अण्णाभाऊ जग बदल घालून घावं गेले सांगून मला मार्क्सला असं नाही. अरे मार्क्सनं जगातील शोषक आणि शोषित यामधील सिद्धांत मांडण्याकरता मार्क्सला 2500 पानाचा ग्रंथ लिहावा लागला. पण अण्णाभाऊ सध्या एका वहीत लिहिले पृथ्वी शेषाच्या मस्तकाला आधार नसून तरी दीनदलितांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेला आहे. आणि मार्क्सनं अण्णाभाऊचा विचार स्वीकारावा एवढे म्हणजे अण्णाभाऊ साठे होते. म्हणून अण्णाभाऊ साठे हे जरी असले तरी अण्णाभाऊ साठे 1946 साली अण्णाभाऊंच्या साहित्यावर जीवनावरती बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव, अण्णाभाऊंचे वलन, उपकाराची भेट, बुद्धाची शपथ आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि जात वास्तव, भाषणातील सोनं इत्यादी कथा कादंबरीतून अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी विचाराचे दिसतात. आपण अण्णाभाऊला काय म्हणतो? लोकशाही म्हणतो. बरेच आहे पण थोडं घेतो. आज मला समजून काय थोडं लोकशाही अण्णाभाऊ लोकशाही पदवी कोणी दिली? 1942 साली अण्णाभाऊंनी आताच्या राजगुराला भेट दिली. माझ्या अण्णाभाऊंनी राजगुराला भेट दिलेली आहे. बाबासाहेब मंत्री असताना कोंबडे मोरे आणि अण्णाभाऊ साठे गेल्यानंतर कामगारांच्या संदर्भातलं निवेदन घेऊन गेल्यानंतर अण्णाभाऊंची ओळख करून देतात ते मोरे. मग अण्णाभाऊ साठ्याने ती मोरे म्हणतात की अण्णाभाऊ प्रत्यक्ष बाबासाहेब हजर आहे. प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब तुमच्या समोर आहे आणि बाबासाहेबांच्या समोर होऊ द्या एखादं कडवं होऊ द्या, एखादी शाहिराचं एखादं कडवं होऊ द्या, एक लोकप्रबोधन एक गीत होऊ द्या. उत्स्फूर्तपणे अण्णाभाऊ साठे म्हणतात, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्यात तोड, पिढीवर घाव घालायचा याच्यासाठी संकल्प सोड, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्यात तोड. या अण्णाभाऊंनी प्रबोधनातलं गीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर गायलेला आहे. हा इतिहास आहे. राजपुरामध्ये अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्यात तोड, पिढीवर घाव घालायचा आहे याच्यासाठी संकल्प सोड, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्यात तोड. बाबासाहेबांना अतिशय ते गीत आवडलं. बाबासाहेब म्हणतात, मी अनेक कलावंत पाहिले पण गुलामगिरीच्या बेड्यात तोड म्हणणारा शाहीर मी आजपर्यंत पाहिला नाही. अण्णाभाऊंच्या कवनाचं 4 तोडीच्या कवनाचं कौतुक केले आणि अण्णाभाऊ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, यांना याच्या पुढे नुसते शाहीर म्हणू नका, तर अण्णाभाऊला याच्या पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाला. लोकशाहीर हे अण्णाभाऊ साठ्यांना दिलेली पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली. हे समजून घ्या. सापळा या कथेत तुम्ही सांगितलं, सापळा कथेमध्ये गाववाड्यातील मातंग आणि त्यावेळेचा महार जर एकत्र आला तर गावातील जातीवाद गावाच्या मातीत काढला जाऊ शकतो. ही भूमिका संदेश आला. दुसरं असं आहे की तुम्ही बाबा मकरा मांगाला सांगतात तिथला प्रस्थापित की का मेलेली जनावर उडू नका. बाबासाहेब सांगायचे मेलेली जनावर उडू नका, मेलेल्या जनावरांचं मृत जनावरांचं मांस खाऊ नका. त्याची महान ऐकायची. आणि मग या नायकाला तिथल्या नायकाला विचारलं, तुला मेलेल्या जनावरांची गुरं वाढायला तुला देवानं सांगितलंय, जातीचा तुझा धर्म आहे, जातीचा तुझा धंदा आहे, देवानं तुला मेलेली जनावर वाढायला सांगितलंय. तेव्हा तो नायक म्हणतो, कंच्या देवानं सांगितलं, कंच्या देवानं सांगितलंय, आणि त्या देवाला बोलवून आणि देवाला सांग मेलेली जनावर वाढायला. 33 कोटी देवाला आव्हान देणारा ही व्यवस्था मी नाकारली, ही देवावरची व्यवस्था मी नाकारली, त्या देवानेच आता मेलेली जनावर वळावा असं आव्हान देणारा साहित्यकार अण्णाभाऊ नायक, अण्णाभाऊ साठेंनी त्या विचार केले. ही भूमिका ही समजून घेणं गरजेचं आहे. आंबेडकरवादी दृष्टिकोनातून अण्णाभाऊंची मांडणी होणं गरजेचं आहे. आणि दुसरा याचा निळ्या माग, गावात तंबाखू मागणारा निळ्या माग, दौडे खोर त्याच्यावरती आरोप होतो, त्याला इंग्रजाला तोफेच्या तोंडी देतो. बघा मागणं तुमची परंपरा, ब्राह्मणासमोर झुकणं ही मागाची परंपरा नाही, शेतीतून ब्राह्मण साहित्याच्या छतावर नाचणारी मागाची परंपरा व्हायला पाहिजे. पण अण्णाभाऊंच्या अवलाद
तुम्ही, तर फकीराची अवलाद तुम्ही, तर लहुजी वस्तादाची अवलाद तुम्ही, नाहीतर काय शर पाठवून जागायचं. तिच्या व्यवस्थेला मुद्रा करणारी लाचारीची परंपरा अंबुजाची आणि मातंग समाजाची असू शकते. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी ते गप्पमध्ये लिहिलेला की मुळ्या मान म्हणतोय तोफेच्या तोंडी दिलेला आहे आणि इंग्रज म्हणतात अधिकारी तुला आता 2 मिनिटात फाशी तोफेच्या तोंडी द्यायचा आहे, तुला काय सांगायचं आहे काय झाले असतो तुम्हाला तोफेच्या तोंडी दिली तो चालू करायचे आहे असं बत्ती पेटवायचे तुम्हाला बांधते तुम्हाला काय काय बोलत सोडा. पण निळ्या मांग म्हणतोय साहेब गावात तंबाखू मागणारी ह्या निळ्या मांगाची किंमत तुम्ही तुमच्या तोफेच्या भोळ्या एवढी केली केवढ्या पटाण्याशिवाय त्या बघते गुन्हेगार राहिला बाजूला आणि बेगुन्हाराला तुम्ही सजा देता. सोडलं निळ्या मांगाला आणि निळ्या मांग गावात आला नदीला गेला गोदावरी नदीला गेला पोहायला लागल्यानंतर निळ्या म्हणतोय निळ्या मांग म्हणतोय आता मी वागेन माणसासारखं वागेन आणि माणसासारखं वागणं म्हणजे बौद्ध होणं. माणसासारखं वागणं म्हणजे बौद्ध होणं हे भूमिका आहे. हो हे समजणं गरजेचं. मातंग समाजाला दिशा नाही कारण सामाजिक नेतृत्वाचा सातत्यानं होणारा पराभव हा मांगाच्या चळवळीचा इतिहास आहे. आज मांगवाड्यामध्ये लहुजीच्या नावावर असेल काही त्याला अपवाद आहे. समरसता म्हणजे जे दलालांच्या संघटना मांगवाड्यात आहे. अण्णाभाऊ साठेंच्या दलालांच्या अण्णाभाऊ साठेंच्या नावावरती आर्यच्या दलालांच्या संघटना मांगवाड्यात आहे. हिंदुत्वाचे चमचेगिरी करणारे लोक संघटनेच्या माध्यमातून मातंग समाजातील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अण्णाभाऊंची भूमिका सांगत नाही म्हणून आंबेडकरवादी मातंग लोकांनी आता मांगवाड्यात जाऊन अण्णाभाऊंची भूमिका मांडणं गरजेचं आहे. मग मांगाच्या लाट्या खाट्या खाव्या लागते मला सुद्धा. आम्हाला काय महाराष्ट्रात होतं आम्हाला काय महार करायला आलाय का काय लोक प्रेत्यात्रा काढतात करतोय ना. आम्हाला काय महार बुद्ध होणं म्हणजे महार होणं नाही बाबा. बुद्ध होणं म्हणजे इज्जतदार आणि प्रतिष्ठित आणि सन्मानित माणूस होणं. तिथल्या जाती व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडणं म्हणजे बुद्ध होणं हे मांगाला कळलं. 14 ऑक्टोबर 56 ला आमचे पूर्वाश्रमीचे महार बांधव बौद्ध झाले म्हणजे महाराजचा झाला. काय काय एकाने गोष्ट केली साठेश्वर तुम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवताय महाराजच्या दावणीला बांधणार आणि कुणाच्या दावणीला बांधणार नाही. ही व्यवस्थेची दावण तोडणारा विचार आहे. तूच पाटलाच्या दावणीत आहे ती दावण पहिल्यांदा तो ब्राह्मणवाद्यांचा जातीची दावण पहिल्यांदा तोड आणि माणूस म्हणून बुद्धाचं पंचशील अष्टशील 10 परमितेचा स्वीकार करून चांगला सुंदर माणूस पण ते दावणीला बांधण्याचा विषय नाही. ब्राह्मणी व्यवस्थेची दावण तोडणाऱ्या क्रांतीचा विचार आहे. हे स्वीकारणे पाहिजे. तुम्ही विचार देत नाही. एका पण आता टाकी बंद पडली पंढरपूरची आरोप टाकी विचारा म्हणजे योग्य दिशा काय होते भांगड मांग पहिल्यांदा एकतर मांगाला लवकर कळत नाही. जर एकदा कळलं जर मातंग बांधवांनी जर एखादा विचार स्वीकारला जीव गेला तर त्या विचाराची मांग कधी गद्दारी बेमान हे वैशिष्ट्य आहे. ह्या वैशिष्ट्यावर विश्वास ठेवून प्रबोधनासाठी काम करते. ह्या मातंग बांधवांच्या पराक्रमाच्या विश्वासावर सारा महाराष्ट्र बौद्धमय करण्याची जिद्द प्रबुद्ध साठ्याने झालेला आहे. आणि म्हणून काय होते की टाकीला पिक्चर लागलो आणि पिक्चरचं नाव होतं मांग भरोसा. पिक्चरचं नाव काय मांग भरोसा. आता याचा अर्थ सगळ्यांना सांगायची गरज आहे. रेखाना काय जितेंद्रचा चित्रपट हो आणि सांगितलं मांगवड्यात कुणी मी सांगितलं मी तसा चाटवलं त्यावेळेला मागाशी मी बी वाईट तुम्ही वाय मला करताय पण मी केली आहे. महागडता येतो आणि एक कार्यकर्ता आपण जिजाऊ लोणके सांगतो लय श्रद्धा माझ्याकडे प्रभुद साठे सांगितली का साठे प्रभुद साठे काय का सांगितलं की सगळ्या मांगोड्यात पोचलं म्हणजे जिजाऊ लोणकेनं जर कानात बोललं आख्या मांगोड्यात पोचलं. पण त्या म्हणलं एकदा मांगाला मातंग म्हणणं काळायचं आणि पुन्हा एकदा सांगितलं जिजाबाऊ हे काय तुमच्या मांग असण्याचा उल्लेख आहे
15 दिवस झाला अरुण टाकीला मागभरो पिक्चर लागलाय. मागभरो सगळं पिक्चर बघा का नाही? काय तुमच्या मागचा तिथं काय बोलताय? मागाचा चित्रपट मग नाव कुठं आहे का मागभरोचा? काय तिचा म्हणून सगळ्या मागुड्यात का खेळ आपला असण्यात काय कराय? आपण माग काय करताय? अरुण टाकी आख्या मागान फुट दुसरा माणूस अशोक गायकवाड आपली आखणी काढायची पिढी तर नाही साधी होती. सगळ्या टाक्यांपासून आणि पिक्चरच्या मालक टाक्याचं मालक म्हणायचं आवय काय तर आहे बोलला गेलं म्हणजे काय असा तुम्हाला तुमची नाश्ता आणू का काय मागवायचं काय ना तुम्हाला महिनाभर फुकट आणून टाके काय तिकडे म्हणला खुदीच करत नव्हती हॉस्पिटल खुदी करते कोण शहरात गावातल्या खेडेगावात मागवड्यात आणि मागबाचा चित्रपट लागलाय मागलो सजना सगळी गावातली खेड्यातली लोक आणि आज जातात काय मागाच काय दिसत पण बाहेर येणारा आला आणि एखादा दुसरा चालला काय मागाच कसं आहे आता त्याला नाही म्हणाव त्याला तो आला म्हणायचं नाही भारी आजपर्यंत कधी पाहिजे तेव्हा कसं भारी फुल गर्दी 15 दिवस झालं दुसऱ्याला चान्स सांगायचा मोठा आज मातक समाज आज ही दिशा देण्याची गरज आहे. अशा दिशाहीन भोळा भावना समाज आहे अज्ञानी समाज आहे अंधश्रद्धेला बळी पडणारा समाज आहे आणि त्याचा फायदा घेऊन जातीची मानसिकता बाळगणारा समाज आहे आणि त्याचा फायदा घेऊन हे जे प्रस्थापिताचे आमचे जे भिडवे आहेत ते भिडवे मागाचा स्वतःचं दुकान चालण्यासाठी वापर करतात. म्हणून मातक समाजाला क्रांतीच्या चळवळीचा जनाधार बनवल्याशिवाय मागाच्या लेकराचं कल्याण होणार नाही. आणि म्हणून मातक बांधवांनो अण्णाभाऊच्या पिताची शपथ घेऊन सांगतो चला आपल्या पिताच्या घरी चला आपल्या पिताच्या घरी हा विचार स्वीकारल्याशिवाय तुमचा विकास आणि परिवर्तन होणार नाही. आणि स्वाभिमानासाठी लढणारी माणसं कुराणीला दांडा ठोकून जगणारी अवलाद मागायची आहे. एकेकाचा राज्य असताना माग इथल्या ब्राह्मणी अवस्थेने पोतराज केला ती परंपरा आम्ही किती दिवस पाळायची. अण्णाभाऊ सगळ्यांनी शिक्षण नाही घेतले पण शिक्षणावरती अण्णाभाऊचं प्रेम होतं. वेळ जास्त आहे म्हणून मी कमी बोलतोय. आणि मग अण्णाभाऊ उदाहरण देतो की पंडित नेहरू अण्णाभाऊला भेटा. पंडित नेहरू रशियामध्ये गेल्यानंतर पंडित नेहरूला पत्रकाराने प्रश्न केला हु इज राज कपूर आणि अण्णाभाऊ साठी. आता पंडित नेहरूला राज कपूरच माहित आहे अण्णाभाऊ कुठं आहे. आता ज्या रशियाच्या विद्यालयामध्ये ग्रंथालयामध्ये रस्त्याला अण्णाभाऊचं नाव आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रशियाच्या शाळा कॉलेजमध्ये सरकारी कार्यालयामध्ये शिकवलं जातं. विद्यापीठात अण्णाभाऊंच्या साहित्यावर PhD केली जाते आणि त्या अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील देशातले असून मला माहित नाही म्हणून पंतप्रधानाच्या आबरू द्यायला म्हणून पंडित नेहरू म्हणले यस आय नो अण्णाभाऊ. लगेच आणलं पंडित नेहरूची सभा लावली भाषण लावून बोला अण्णाभाऊ साठे काय बोलला. पंडित नेहरू इतका मोरारजी देसाई महाराष्ट्रातील संपर्क साधला आणि अण्णाभाऊ साठेंचा मला माहिती द्या. तिथलं काँग्रेसच्या सरकारला वाटलं अण्णाभाऊ म्हणजे पकडायचं आहे काय. अण्णाभाऊला तसं काँग्रेसमध्ये छळ केलं तुरुंगात टाकलेला पण अण्णाभाऊ नाही घाबरले. अण्णाभाऊ व्यवस्थेच्या विरोधात लढले होते आणि कसं तर मग ती माहिती होतं कसं तर ते साहित्य अण्णाभाऊ साठ्यांचं वरती छोटं तर भाषण तोडतं बोलतं पंडित नेहरू केले. भारतात आल्यानंतर पंडित नेहरूने पहिला दौरा महाराष्ट्राचा सुरू केला आणि महाराष्ट्रात अण्णाभाऊला भेटायला आले. स्वागत मंत्रालय चिरानगरीच्या झोपडपट्टी. आता बघा अण्णाचं साहित्य एखादी सदनिका मिळेल का एखादा पुरस्कार मिळेल का म्हणून चढावड असती फाईल देण्याची. अण्णाभाऊ अख्खं मंत्रालय चिरानगरीच्या झोपडपट्टीत आले सुद्धा अण्णाभाऊ व्यवस्थेला शरण नाही गेले. ही अण्णाभाऊ मातक समाजाची परंपरा आहे. दलाल प्रस्थापिताचे दलाल होणं ही मातक बांधवाची परंपरा आहे. प्रस्थापित व्यवस्थेला शरण जाणं ही मातक बांधवाची परंपरा. पण दलालाच्या नादी लागून आमच्या सत्य भाव असणाऱ्या बौद्ध बांधवाच्या विरोधात नकारात्मक मानसिकता बाळगून समाजाचं वाटोळ झालं. बौद्ध बांधवाला सक्का भाव मानून
यांचा एकच प्रबुद्ध समाज बनल्याशिवाय तुमचा विकास होणार आहे, ती व्यवस्था बदलणार नाही, ही बंधुत्वाची भावना. अण्णाभाऊंनी फकीराच्या तोंडून फकीरा जेव्हा बळकाचा मठ मोठा आल्यानंतर त्याची पत्नी आणि मुली होत्या. तो बाहेर येतो, म्हणतो समोर येतो आणि पतीला म्हणतो काय वाटते ते लूट, सोनं नाणं पैसा अडकून माझ्या मुलीला आणि पत्नीला हात लावू नको. फकीरा बुद्धांची भाषा करतो. फकीरा काय म्हणतो, आबरू खाऊन गरीबाचं पोट भरत नसतं, आबरू खाऊन गरीबाचं पोट भरत नसतं. ही भाषा, ही परिवर्तनाची भाषा, ही माणुसकीची भाषा. आणि फकीरा जेवताना बोलतो, अण्णाभाऊंनी शब्द घातले फकीराच्या तोंडून, तायनो म्हा गावाचा फकीराचा साथीदार जीवलग मित्र. आणि अण्णाभाऊ सांगते फकीरा जेवताना तायनो नाना जेवला का म्हणल्याशिवाय फकीरा अण्णाला हात लावत नव्हता. ही आमची भावना, हे आमचं प्रेम आहे, हे दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंची भूमिका, आंबेडकर वाद ही अण्णाभाऊंची भूमिका घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे, समाजात बदल करायचा आहे. आणि मग ते पंडित नेहरू आहे. पंडित नेहरू महाराष्ट्रात आले. अण्णाभाऊंच्या चिरानगरीच्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊला कळलं तुम्हाला या देशाचे पहिले पंतप्रधान भेटा येतात. अण्णाभाऊ साठे म्हणतात पंडित नेहरूला मला भेटायचं असेल तर चिरानगरीच्या माझ्या झोपडीतील उंबरा ओलांडून आत यावं लागेल, मी बाहेर नाही येणार. बघा आता एखाद्या बौद्धाच्या असू द्या, एखाद्या चांबराच्या असू द्या, तर मराठी असू द्या, तर मातंगाच्या असू द्या, एखादा नगरसेवक जर आला तर चळी फिटल्याने कळत नाही. आमदार आला, मंत्री आला, खासदार तर आला तर चळी फिटल्याने कळत नाही. पण अण्णा पंतप्रधान आला तर पाहिजे. पण पंतप्रधान दारात येऊन सुद्धा अण्णाभाऊने स्वतःची वेदना मांडली नाही, व्यवस्थेला शरण गेले नाही, तर व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका अण्णाभाऊंनी घेतली. म्हणून अण्णाभाऊ साठे हे क्रांती दिशादर्शक साहित्यकार, माणसावरती प्रेम करणारा अण्णाभाऊंचं साहित्य. भाकरी स्वाभिमान अण्णाभाऊ साठे, स्वाभिमान आणि चारित्र्य, नीतिमत्ता, समता आणि बनक व्यवस्थेच्या विरोधात बनकवई हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं खरं वैशिष्ट्य होतं. हे समजून घ्या. म्हणून अण्णाभाऊ साठ्यांच्या जगले असते जास्त दिवस. तर कुणी आला अण्णाभाऊ 8 वेळा अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना भेटले ना. मी लिहिले पुस्तक आंबेडकर वाद व अण्णाभाऊंची भूमिका हे पुस्तक लिहिले. शेवटचं सांगतोय वयाच्या 8व्या 7व्या वर्षी अण्णाभाऊ साठे बापाच्या खांद्यावर बसून बाबासाहेबांचं भाषण ऐकलेलं आहे. 1927ला तासगाव सांगलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा असताना तुकाराम वाटेगावची महाराज ऐकायला गेले. तिथं अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा मागणी केली, मला यायचा आग्रह केला, हट्ट केला. बापाच्या बोटाला धरून निघाले. एवढी मोठी गर्दी आहे, दिसायचं कुठं 7 वर्षाची. त्यांच्या जवळ गेले, त्यांच्यावर सुद्धा दिसेना. बापाच्या खांद्यावर बसून 1927ला अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकलं. आणि कोर कमिटी, आरएसच्या कोर कमिटीमध्ये, आरएसएसच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा ब्राह्मणाशिवाय कोणालाच बोलायचा अधिकार नाही आज सुद्धा. आणि त्यावेळी सुद्धा कम्युनिस्ट चळवळीमध्ये सुद्धा ब्राह्मणाशिवाय कोर कमिटीमध्ये बोलण्याचा अधिकार नव्हता. त्या कोर कमिटीमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात की या देशामध्ये रशियात कशी क्रांती झाली तशी या देशात जर क्रांती करत असेल तर मार्क्स घेऊन नाही चालणार, लेनिन घेऊन नाही चालणार, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घ्यावा लागेल. हे कोर कमिटीमध्ये कम्युनिस्ट मांडलं. आता चीन असू द्या, रशिया असू द्या, लोक मार्क्सच्या लेनिनचे पुतळे फोडून बुद्धाकडे येऊ लागले, बाबासाहेबांकडे येऊ लागले. तिथंच राजकीय व्यवस्था ही समाजवादी आहे, पण तिथली आर्थिक व्यवस्था आज ही भांडवलशाहीच्याच हातात आहे. ही वास्तव कम्युनिस्टवादी भांडवल आम्हाला नाही सांगत. आणि आता तुम्ही शेवट करतोय. मी याच्यावरती बोलणार आहे खांडेकरांच्या बहुजन संघटनेच्या पेजवर उद्या परवा मी बोलणार आहे. नका काकू, तुम्ही न्यायालयाचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. आणि न्यायालयाने उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात असंविधानिक निकाल दिलेला आहे. आणि जाती व्यवस्थेमध्ये पोट जाती निर्माण करून जातीमध्ये माणसाला गुलाम करण्याचं षडयंत्र न्यायालयाच्या माध्यमातून. मगाशी सांगितलं, अरे तुम्हाला शिकावं लागेल. 60% मात्र याच्या जाती जातीत ईर्ष्या भांड लावण्याचा 60% मात्र समाज गेटभट्टीवरती आहे. 4.5% शिक्षणाचं प्रमाण आहे.
आता मी महार म्हणून त्यांनी नाही सवलत टाकली. मी महार आहे म्हणून दिसतंय का? नाही. आज सुद्धा एसटीचा कलेक्टर पदाची जागा जर निघाली, चांभार मांग आणि महार जर आले तर पहिल्यांदा चांभाराला संधी दिली जाते. ही जरा बरं आहे. महार नको, ही नको आहे. बुद्धांचा विचार, बाबासाहेबांचे विचार बनवतो. पहिल्यांदा कुणाला? चांभाराला संधी दिली. चांभार नसेल तर मांगाला संधी दिली. मग पर्याय नसेल तर महाराष्ट्राला. माझ्या मातंग बांधवानो, माझ्या जन्मकार बांधवानो, भोजन बांधवानो, बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे ती केवळ शिक्षणानं आरक्षणानं नाही तर बौद्ध धर्माच्या विचार आणि संस्कारामुळे प्रगती झालेली आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला शिक्षणाच्या पात्रता घ्यावं लागेल. कलेक्टर मागायचा तर ग्रॅज्युएट होवं लागेल ना. देवा धर्माचा खर्च, देवा धर्मावरती खर्च आहे तो खर्च तुम्हाला मुलांच्या शिक्षणावरतीच आहे. म्हणून त्यांनी ती सांगितली ना, मर्यादा गाळा या कथेतून अण्णाभाऊंनी प्रत्यक्ष बुद्धांच्या दिशेनं, विज्ञानवादी दिशेनं जाण्याचा प्रसंग सांगितलेला आहे. म्हणून देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मण आणि बहुजन मातंगाबरोबर बहुजन समाजाचा सत्यानाश केला. म्हणून ही देव आणि धर्म आणि जातीची गुलामगिरी बाहेर पडण्यासाठीच अण्णाभाऊंनी पेन उचललेला आहे. अण्णाभाऊंनी लेखणी उचललेला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये अण्णाभाऊंनी योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून आता तुमचं असं की बाबा अण्णाभाऊंनी आंबेडकरवाद सांगितला म्हणून मांगाने स्वीकारायचा आहे असं नाही. आंबेडकरवाद बुद्ध आणि धम्म या संस्कार आणि विचाराने ठासून धरलेला आंबेडकरवाद तिथल्या मातंग, तिथल्या चर्मकार, तिथल्या माळी, तिथल्या मेहतर, तिथला आदिवासी, तिथला मराठा, तिथला धनगर, तिथला मुस्लिम, तिथला शेतकरी इत्यादी बहुजन समाजाचा सन्मानाचा विचार आहे म्हणून स्वीकारायचा आहे. अण्णाभाऊ साठे हे बहुजनाची प्रेरणादायक व्हावी, प्रेरणा देणारी क्रांतिकारक साहित्य होते आणि ती भूमिका घेऊन पुढे जाऊन प्रबोधन करावं एवढंच दोन मिनिटात थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भारत.